उन्हाळ्यामुळे सातारकर बघा कसे नवीन नवीन लुक ट्राय करत आहेत। सकाळी सर्वात आधी मानसी मॅम रेहमतपूर वरून आल्या। त्यांनी यापूर्वी केसांना डाय केला होता, पण त्यांना डायच्या साइड इफेक्ट बद्दल थोडी चिंता होती। त्यांनी आमच्या रील्स पाहिल्या होत्या आणि त्यातून त्यांना नैसर्गिक पर्यायाबद्दल माहिती मिळाली। त्यामुळे यावेळी त्यांनी केसांना नैसर्गिक लुक देणारा ब्राऊन शेड कलर करण्याचा निर्णय घेतला। आम्ही त्यांना सल्ला देऊन सॉफ्ट आणि नैसर्गिक ब्राऊन शेड मध्ये कलर केला, ज्यामुळे त्यांचा लुक खूप फ्रेश आणि एलिगंट दिसू लागला। त्यानंतर मॅमच्या 2 मुली होत्या, ज्यांनी हेअर स्पा देखील केला। दोघींनाही हलका डॅन्ड्रफ आणि थोडासा हेअरफॉलचा प्रॉब्लेम होता। आम्ही त्यांच्या केसांची स्थिती पाहून त्यांना रिलॅक्सिंग आणि ट्रीटमेंट बेस्ड हेअर स्पा दिला, ज्यामुळे त्यांच्या स्कॅल्पला पोषण मिळालं आणि केस अधिक हेल्दी दिसू लागले। त्यानंतर श्रीनगर एरियातून तनुश्री आणि तिची बहीण इशिता आल्या होत्या। इशितासाठी आम्ही ट्रेंडी असा बॉब कट केला, जो तिच्या फेस कटला खूप सूट झाला आणि तनुश्रीसाठी आम्ही नॉर्मल लेअर कट केला। दोघींनाही त्यांचा नवीन लुक खूप आवडला आणि त्या खूप खुश होत्या। यानंतर प्रणिता मॅम करंजे येथून आल्या। त्यांनी स्टेप कट आणि केसांचा कलर करण्याचा विचार केला होता, पण त्यांना कोणता शेड निवडावा हे समजत नव्हतं। आम्ही त्यांना योग्य कन्सल्टेशन दिलं। त्यांना असा कलर हवा होता जो जास्त ब्राईट किंवा लक्षवेधी नसून सॉफ्ट आणि कंटिन्युअस लुक देईल। त्यामुळे आम्ही त्यांच्या चॉकलेट ब्राऊन ग्लोबल कलर सुचवला आणि तोच केला। त्यांचा लुक खूप नॅचरल आणि क्लासी दिसू लागला। शेवटी पूनम मॅम संगमनगर मधून आल्या। त्यांना स्प्लिट एंड्स काढण्यासाठी आणि केसांना थोडा बाउन्स देण्यासाठी कट हवा होता। आम्ही त्यांच्यासाठी स्टेप विथ लेअर कट केला, ज्यामुळे स्प्लिट एंड्स निघाले आणि केसांना सुंदर बाउन्स देखील मिळाला। सातारकर, तुम्हाला पण हेअरस्टाईल चेंज करायची आहे का? तर संगमनगर मधील आपल्या रॉयल हेअर सलूनला व्हिजिट करायला विसरू नका। थँक्यू।